मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका सोलापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींना बसत असून त्याची झळ काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनाही सोसावी लागली। मंगळवेढा भागात गाव भेटीवर आले असताना आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले। त्यांना गावात सभा घेण्यात तीव्र विरोध करून परत पाठवण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजत असताना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा आखला होता। या तालुक्यातील 24 गावे पाण्याविना तहानलेली समजली जातात। त्याबद्दल स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येते। यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी हाच कळीचा मुद्दा पुढे करून विधिमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते। त्यानंतर बुधवारी त्या मंगळवेढा तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी आल्या होत्या। पाटकळ येथून गावभेट सुरू करीत असताना गावातील सुमारे 200 तरुणांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर त्यांना रोखले। आमदार प्रणिती शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता मराठा आरक्षण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्या व इतर साहित्य दुसऱ्या ठिकाणी सभा मंडपात हलवून सभा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथेही विरोध झाला। त्यामुळे शेवटी आमदार प्रणिती शिंदे यांना गावभेट दौरा करणे शक्य झाले नाही। पाटखळ, खडकी, नंदेश्वर, भोसे, ममदाबाद, लोणार, पडवळकरवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, रड्डे, सिद्धनखेरी, जाळीहाळ, हाजापूर आदी गावांना भेटी देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे आल्या होत्या। तुम्ही केलेला निर्णय मान्य, जिथं आरक्षणाला बंदी आहे ना तिथं काय नाही, फक्त तुम्ही काय विरोध करताय? तुम्ही मराठी कोण करताय? मग तुम्ही आज सभेला येत नाही कोणी सुद्धा जायला नाही। तिथं नाही घ्यायचे। आमदार